अरे हे रेश, काय घाई आहे तुला? जरा बघून चाल. अरे माझ्या स्टॉलवर पेपर प्लेटची शॉर्टेज आहे म्हणून मी पेपर्स कलेक्ट करते. एक मिनिट. हा पेपर माझ्याकडे होता, मी तो स्टेजवर ठेवायला सांगितला होता. कोणाचा तरी महत्वाचा कागद असेल तर जाऊन स्टेजवर ठेव. अरे पण आता मला युजफुल आहे, मग मला वापरू दे ना. ते मला ग्रानियाची येते, ती मला अडवेल, माझ्याशी बोलेल, मी तुला नंतर अरे तो भेटते. पेपर सॉरी ऋषी सर, सॉरी. ही मुलगी पण ना मूर्ख आहे एक नंबरची. अरे हातातला कागद घेऊन पळाली ती. एक्झॅक्टली, कोणाच तरी महत्वाचा असेल ना. हा, म्हणजे काय महत्वाचा असेल म्हणजे काय, महत्वाचाच होता तो. तिला काय कळतंय? होता म्हणजे तुम्हाला माहितीये कोणाचा कागद होता तो? आता त्या स्केच बद्दल याला कळलं तर हा काहीही करून त्या म्हातारीच्या हातात जाऊन देईल. छे, हे मला नाही माहित. तसा म्हणजे आता कुणीतरी ठेवलेला म्हणजे तो असू शकतो ना कोणासाठी तरी महत्वाचा वगैरे, म्हणून आपलं म्हटलं. आणि ठेवलेला कागद घेऊन पळाली म्हणून मी तिला अशी हाक मारत तिच्या मागे चालले होते. अरे मॅडम असंच ऐका बोलत ना, होते. तुम्ही ऐका ना मॅम. ही एक आणखीन माझ्या मागे लागलेली आहे. हे बघा ना, तुम्हाला पिंक कलर नाही आवडला ना, हे बघा माझ्याकडे किती कलर्स आहे. तुम्ही ना हा पर्पल कलर ट्राय करा, तुमच्यावरती शोभून दिसेल. काय आहे तुझं? हा, काय सगळे रंग लावायला सांगतेस मला तू? एक काम कर, हे जे सगळे रंग आहेत ना ते लाव माझ्या डोक्यावर, असे इंद्रधनुष्य दिसेल. हा, बघायलाही छान वाटेल, लोकांनाही आवडेल, नाही का? हो, मला तर खूप मजा येईल. लावा. बघा सर सुद्धा बोलले. सगळेच मूर्ख झालेत आज इथे. आणि काय ग, काय रंग लावा म्हणून म्हणतेस? हा पांढरा पट्टा बघून तो काय असा उन्हात बसून आलेला नाहीये, कळलं ना? तुझ्यापेक्षा पाचपट आहे वयाने मी, अनुभवाने आणि वयाने सुद्धा. रंग लावायला सांगते मला. तू जा ग जा, एक तर मी तिच्या मागे लागलेले. अनिका चुप चुप. अनिका, अनिका. दाद्या, अरे आठवलं का तू आम्हासनी मदत केलेली हॉस्टेलमध्ये गणपती डेकोरेशनला? अरे हो, मी तेच आठवायचा प्रयत्न करत होतो. कमळी राईट? होय. कसा आहेस? मी मस्त, तू कशी आहेस? बरी आहे. अरे तू जिला हुडकायला की नाही, ती बघ तिथं आहे. ती जरा घाबरलेली दिसते. अरे तिला शोधत होतो. थँक्यू कमळी. जानू, काय करतेस? मगाचपासून शोधतोय तुला. हा, कुठेच? चल, आपल्याला कार्यक्रमाची तयारी करायची. चल चल चल. विश्वा, मी आज इथे गाणं नाही गाऊ शकत. काय जानू, तू परत नर्वस झालीस का? डोंट वरी जानू, तू कमालची प्रॅक्टिस केलीयस. तुझा मस्त परफॉर्मन्स होणार आहे. काही घाबरायची गरज नाहीये तुला. ये आता, ये. विश्वा, तुला कळत कसं नाहीये? असं नाहीये. काय झालंय? विश्वा, आपण इथे ज्या कार्यक्रमाला आलोय, ज्या कार्यक्रमात मी गाणं सादर करणार आहे, त्या कार्यक्रमाचं उद्घाटन जयंतच्या हस्ते होणार आहे. हे बघ, मी नाही जाऊ शकत त्याच्या समोर. तुला कळतंय ना? तू काहीतरी कर आणि प्लीज मला इथून घेऊन जा, प्लीज. व्हॉट? जयंत? जानू, अगं गाणं ही तुझी आयडेंटिटी होते आणि आहे. किती महिन्यांनी तुला चान्स मिळालाय परफॉर्म करायचा, आणि ती संधी या जयंतमुळे सोडणार आहेस तू? नाही जानू, हे मला पटत नाहीये. आणि जर तो माझ्या समोर आला तर? नाही येणार. मी त्याला तुझ्या समोर येऊच देणार नाही. जानू, तू जयंतला सोडलंयस तरी तो तुझं नुकसान करतोय हे ना मला पटूच शकत नाही. ते काय नाही, तुझं आज गाणं व्हायलाच हवं. आणि त्यासाठी तुझ्या सेफ्टीची जबाबदारी माझी आहे. ठीक आहे. अब जानू, खरं तर जयंत तुझं गाणं ऐकेल किंवा तुला बघेल हा एकमेव प्रॉब्लेम नाहीये. म्हणजे
मला कळत नाही हे मी तुला कसं सांगू, पण लक्ष्मी काकू आणि भावनाताई सुद्धा इथे आल्यात. काय? आई आई आणि भावनाताई सुद्धा इथे आहेत? विश्वा, तू 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 भेटलास त्यांना? बघितलंस कुठे आहेत? हा? हो जानू, हो. त्यांचा स्टॉल आहे बाहेर. आई 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 मला 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 भेटता येईल का तिला? माझ्या मनातलं सगळं काही तिला सांगता येईल का? तिच्याशी मन मोकळेपणाने बोलता येईल का विश्वा मला? म्हणजे कायमची भीती संपेल रे ही. आई जानू, तुला खरंच भेटायचंय लक्ष्मी काकूंना? हो विश्वा, पण कसं शक्य आहे? तू मला फक्त सांग की तुला भेटायचंय का. बाकी काय करायचं ते मी बघेन. हो पण दुसरा कुठला प्रॉब्लेम झाला तर? जानू, मी तुला काय विचारलं? तुझी लक्ष्मी काकूंना भेटायची इच्छा आहे की नाही, मला फक्त तेवढंच सांग. पुढचं मी बघेन. आई, काही मदत हवी का तुम्हाला? अगं नाही, ठीक आहे सगळं. काय गं तुझं स्टॉल? अगं नाही, गर्दी थोडी कमी होती म्हणून म्हणलं तुम्हाला काही हवंय का विचारावं. मग उभी राहते, जरा उभी राहा, कर मदत. काकू, तुमची पुरणपोळी अप्रतिम आहे हा. ती जर प्रसादाला असेल ना तर देव नक्की प्रसन्न होईल बघा. अगं तू कधी खाल्ली? याआधी पण मी तुमच्या हातची पुरणपोळी खाल्ली आहे, तेव्हा तुम्ही जाधवांकडे दिली होती बघा. अगं बाई, तू त्यांच्याकडे पाहुणी आलीस का? आता खाऊन जा आणि 4 घेऊन पण जा. काय ग, नाव काय तुझं? जान्हवी. मला लाडाने सगळे जानू म्हणतात. माझ्या लहान बहिणीचं नाव पण जान्हवीच होतं आणि आम्ही तिला लाडाने जानूच म्हणायचो. अगं खा ना, सांग तरी कशी आहे. हा, हे घे आमच्याकडून. हा, खा ना. विश्वा, मी आईला असं नाही पाहू शकत रे. तू म्हणतोयस ते खरं. आज आईला सगळं काही कळायलाच हवं. आज काहीही झालं तरी मी माझं सत्य आईला सांगणारच.